नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वन. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध भाग 28. पण त्या अगोदर मंडळी, जर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे येणाऱ्या नवीन स्टोरीचं किंवा नवीन पार्टचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तसंच तुम्हाला स्टोरी आवडत असेल तर छान छान कमेंट करायला आणि लाईक करायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया भाग 28. शेखर आणि नक्षत्र ऑफिसला गेल्यावर 2 दिवस मात्र प्रिन्सेसने अनुला चांगलाच त्रास दिला होता. रडून रडून बेजार केलं होतं तिने अनुला. पण आता तिने सुद्धा तिचा टाईम छान सेट केला होता. दिवसभर मस्त झोपा काढून घ्यायची आणि रात्री मात्र ती खेळायची. प्रिन्सेस, खूप हुशार झाले ग तू. दिवसभर झोपा काढतेस आणि रात्री तुला मस्ती करायची असते. नक्षत्रा प्रिन्सेसचं नाक ओढत म्हणाली आणि ती प्रिन्सेस खुदकन हसली. हे अनु, हे बघ ना, हिच्या पण गालावर तुझ्यासारखी छान खळी पडते हसल्यावर. अगदी तुझी झेरॉक्स कॉपी आहे. नक्षत्र हसत म्हणाली. हो ना, लबाड बघ कशी बघते, जसं हिला सगळं कळतं. अनु तिच्याकडे बघत हसत म्हणाली. बरं नक्षत्रा, तू आणि शेखर जेवून घ्या. परत तुमची ड्युटी चालू होईल. तोपर्यंत मी हिला पण दूध पाजते, अनु म्हणाली. आता हे रोजचंच झालं होतं. काही वेळ नक्षत्राबरोबर खेळून मग प्रिन्सेस शेखरबरोबर खेळायची आणि त्याच्याच खांद्यावर झोपून जायची. शेखरने बर्वे वकिलांना कॉल करून त्यांची संडेची अपॉइंटमेंट घेतली होती. संडेला सकाळी शेखर आणि सुजित बर्वेंच्या ऑफिसमध्ये गेले. थोडीफार फॉर्मॅलिटी झाल्यावर शेखर हे विलचे पेपर्स आणि प्रॉपर्टीचे पेपर्स आणि बंगल्याच्या चाव्या बर्वे वकिलांनी एक फाईल आणि एक एन्व्हलप शेखरकडे दिलं. सर प्लीज, मी हे आत्ता नाही घेऊ शकत. मला थोडा वेळ हवा आहे. माझा आणि शिर्के सरांचा काय संबंध होता हे मला कळलं पाहिजे आणि त्यासाठीच मी तुमच्याकडे आलो आहे. तुम्हाला जर काही आयडिया असेल तर मला सांगा, शेखर म्हणाला. शेखर, मी तुला त्या दिवशीसुद्धा सांगितलं. मला भालचंद्रने फक्त ही विल बनवायला सांगितली होती. तुझ्याबद्दल मी त्याला विचारलं तर तो मला म्हणाला, शेखरला फक्त एकच सांग, ही प्रॉपर्टी त्याची आहे म्हणून मी त्याला देतोय, बस. या व्यतिरिक्त मला काहीच माहिती नाही. पण मी एक गोष्ट तर नक्कीच सांगू शकतो. भालचंद्रने जर तुला निवडलं असेल त्याचा वारस म्हणून तर नक्कीच त्यामागे काहीतरी कारण असेल, बर्वे वकील म्हणाले. त्यांचं बोलणं ऐकून शेखर आणि सुजितसुद्धा विचारात पडले होते. शेखर, भालचंद्रला जाऊन 2 महिने व्हायला आले आहेत. त्याच्या बिझनेसला एका खंबीर नेतृत्वाची गरज आहे. मालक नसेल तर कुंपणसुद्धा शेत खातं, हे माहीत आहे ना तुला. भालचंद्रचा विश्वास तोडू नकोस शेखर. शिर्के ग्रुपला आता तुझी गरज आहे, बर्वे वकील म्हणाले. सर, मी तुम्हाला विचार करून सांगतो, शेखर म्हणाला आणि उठून निघायला लागला. शेखर, तू मला आजोबा किंवा काका म्हणू शकतोस. मी तुझ्या निर्णयाची वाट पाहत आहे. आशा करतो तू योग्य तो निर्णय घेशील. तुला हवी तशी मदत करायला मी तयार आहे, बर्वे वकील म्हणाले. थँक्यू, मी कळवतो तुम्हाला, शेखर म्हणाला आणि तिथून बाहेर पडला. शेखर, बर्वे वकील बरोबर बोलत होते. तू ते पेपर्स घ्यायला पाहिजे होते, सुजित म्हणाला. माहीत नाही सुजित, पण माझा अजूनही विश्वास बसत नाही की हे खरंच घडत आहे. मला कधी कधी वाटतं मला जाग येईल आणि माहिती पडेल हे सर्व माझं स्वप्न होतं म्हणून, शेखर म्हणाला. स्वप्न नाही, सत्य आहे हे शेखर, आणि जेवढ्या लवकर तू हे मान्य करशील तेवढ्या लवकर तुला तुझे निर्णय घेता येतील, सुजित म्हणाला. खरं आहे तुझं पण, शेखरने मान हलवली. शेखरने सुजितला त्याच्या फ्लॅटवर सोडलं आणि तो घरी आला. नक्षत्र आज मनीषबरोबर बाहेर गेली होती आणि वसुधा मावशी आसरामध्ये, त्यामुळे घरी अनु आणि प्रिन्सेस दोघीच होत्या. शेखर फ्रेश होऊन अनुच्या रूममध्ये गेला तर त्याची प्रिन्सेस गाढ झोपली होती. कधी उठेल आता प्रिन्सेस, शेखरने विचारलं. अरे आत्ताच झोपली आहे. निदान 2 तास तरी मॅडम उठणार नाहीत आता, अनु हलकंसं हसत म्हणाली. ओके, उठल्यावर आवाज दे मला, शेखर म्हणाला आणि बाहेर जायला निघाला. शेखर, अनुने आवाज दिला. हां. कसलं टेन्शन घेत आहेस तू, अनुने विचारलं. टेन्शन नाही, मला कसलं टेन्शन आहे, शेखर म्हणाला. शेखर, तुला आज नाही ओळखत मी. बऱ्या बोलाने सांगतोस की नाही, अनुने धमकावलं आणि शेखरच्या चेहऱ्यावर हसू आलं. हसतेस काय, सांग, कसला एवढा विचार चालला आहे तुझा.
त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये काय झालं हे मी तुला किती वेळा विचारलं, नक्षत्राला सुद्धा विचारलं, पण मला कुणीच काही सांगितलं नाही. शेखर, त्याचंच काही टेन्शन तर नाही ना, अनुने विचारलं. अनु, ॲक्च्युली त्या दिवशी, असं म्हणत शेखरने आज बर्वेंच्या ऑफिसमध्ये जे झालं तिथपर्यंत सगळं अनुला सांगितलं. बापरे शेखर, ही तर एखाद्या मूवीसारखी स्टोरी वाटते. म्हणजे ध्यानीमणी नसताना तुला एका अनोळखी माणसाकडून एवढी मोठी प्रॉपर्टी मिळते, हे जरा ऑड वाटतं. मला तरी असं वाटतं त्या व्यक्तीचा आणि तुझा काहीतरी संबंध असेल. कदाचित तुझे आईवडील कोण आहेत हे त्यांना माहीत असावं, अनु म्हणाली. मला सुद्धा असंच वाटतं, पण ती प्रॉपर्टी घ्यायला मन धजावत नाही. खरं काय आहे ते शोधल्याशिवाय मला आता चैन पडणार नाही अनु. शेखर इमोशनल झाला होता. अरे पण ते तर त्यांचा बिझनेस सांभाळून सुद्धा करू शकतोस तू शेखर. आणि दुसरं म्हणजे तुझं आणि त्यांचं नातं शोधायला तुला अगोदर त्यांची माहिती मिळवावी लागेल. ती इथे बसून नाही मिळणार, ती त्यांच्याच साम्राज्यात मिळेल तुला. तिथे गेल्याशिवाय कसं कळेल शेखर की ते नक्की कोण होते, कसे होते आणि तुला प्रॉपर्टी देण्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे. अनु शेखरच्या हातावर हात ठेवत म्हणाली. थँक्स अनु, तुझं म्हणणं मला पटतंय. शिर्के ग्रुप ही भालचंद्र शिर्केची माझ्याकडे असलेली धरोहर आहे असं समजून मी त्यांचा बिझनेस सांभाळेल, शेखर म्हणाला आणि काहीतरी मनात ठरवून तो बाहेर गेला. इकडे अनमोल विलावर. अजिंक्य, बाळा मला जरा बोलायचं होतं तुझ्याबरोबर. तू फ्रेश होऊन ये, तोपर्यंत मी जेवण लावते. सुनंदा अजिंक्यची वाट पाहत बाहेर हॉलमध्ये बसल्या होत्या. आलोच मी, अजिंक्य म्हणाला आणि त्याच्या रूममध्ये गेला. काय बोलायचं होतं आई, अजिंक्यने जेवता जेवता विचारलं. तू जेवून घे, मग बोलू आपण, सुनंदा म्हणाल्या. अजिंक्यचं जेवण झाल्यावर बोल आता, अजिंक्य सुनंदाच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाला. अजिंक्य, मी बर्वे काकांना आज कॉल केला होता, सुनंदा अजिंक्यच्या डोक्यातून हात फिरवत म्हणाल्या. मग काय म्हणाले ते, अजिंक्यने विचारलं. तो मुलगा त्यांना आज भेटून गेला, पण त्याने प्रॉपर्टीचे पेपर्स नाही घेतले. तो बिझनेस सांभाळायला रेडी नाही. मला तर काय खरं काय खोटं तेच कळत नाही. वेळेस नाही सावरलं तर बाबांचा बिझनेस डबघायला येईल, सुनंदा म्हणाल्या. आई, मी कमी प्रयत्न केले का, पण हाती काहीच नाही आलं. तो खरं बोलत होता. आजोबा आणि तो एकमेकांना कधीच भेटले नाही. जेव्हा आजोबांनी ही विल बनवली तेव्हा तो इथे नव्हता. मी त्याचे आणि आजोबांचे डिटेल्स एका डिटेक्टिव्हकडून तपासले आहेत, अजिंक्य म्हणाला. तुला सुद्धा असं वाटतं का की त्या मुलाने बाबांना फसवलं नाही, सुनंदाने विचारलं. सध्या तरी असंच म्हणावं लागेल आई, कारण त्याच्या विरोधात एकही पुरावा नाही. जर मला एक जरी क्लू मिळाला असता ना तर मी त्याला असं मोकळं सोडलं नसतं, अजिंक्य हाताच्या मुठ्ठी आवळत म्हणाला. अजिंक्य, शांत हो बाळा, जा आणि झोपून घे, रात्र खूप झाली आहे, सुनंदा म्हणाल्या. सुनंदाने अजिंक्यला तर शांत व्हायला सांगितलं, पण त्यांच्या मनातलं वादळ मात्र काही केल्या शांत होत नव्हतं. शेखर सकाळी ऑफिसला जाताना बर्वेंच्या ऑफिसला गेला. सर, मला काही प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं हवी होती. तुम्हाला हरकत नसेल तर विचारू? हो हो, नक्की विचार, बर्वे वकील म्हणाले. हा बिझनेस शिर्के सरांच्या पश्चात कोण सांभाळत आहे, शेखरने विचारलं. शिवराज बघत होता, पण विलच्या वाचनानंतर त्याने लक्ष देणं बंद केलं आहे. मागचे काही दिवस मॅनेजमेंट सांभाळत आहे, पण ते आता कितपत सेफ आहे माहीत नाही, बर्वे वकील म्हणाले. सर, मला शिर्के ग्रुपची सगळी माहिती हवी आहे. त्यांचे बिझनेस आणि त्यांच्या स्टाफचे डिटेल्ससुद्धा हवे आहेत. शिवाय मला त्यांच्या बिझनेसबद्दल हवी ती इन्फॉर्मेशन देईल अशी एक व्यक्तीसुद्धा हवी आहे. चालेल, सगळी माहिती मिळेल तुला. तू तुझी जबाबदारी स्वीकारतो आहेस याचा आनंद आहे मला, बर्वे वकील म्हणाले. बर्वेंनी एक फाईल ड्रॉवरमधून काढली. शेखर, ह्या फाईलमध्ये शिर्के ग्रुपचे बिझनेस, त्यांची इन्व्हेस्टमेंट, असेस्ट याचे सर्व डिटेल्स आहेत. भालचंद्रचा PA दिनेश मोरे अत्यंत हुशार आणि मत्सुदी माणूस आहे. त्याची तुला मदत होईल. उद्या मी त्याला बोलून घेतो इथे, बर्वे वकील म्हणाले. ठीक आहे, सध्या मी माझा स्टडी सुरू करतो, येतो मी, शेखर म्हणाला. शेखर रात्रभर फाईल्समध्ये डोकं घालून बसला होता. मध्ये मध्ये गुगलची सुद्धा हेल्प घेत होता. त्याला आता बऱ्यापैकी बिझनेसबद्दल आयडिया आली होती. दुसऱ्या दिवशी, मोरे या बसा, बर्वे वकील म्हणाले. शेखर, हे दिनेश मोरे, भालचंद्रचे PA. 10 वर्ष झाली असतील यांना शिर्के ग्रुपमध्ये, बर्वे म्हणाले. हॅलो सर, मोरे म्हणाले. मोरे एक मध्यम वयाचा माणूस होता,
पर्सनॅलिटी म्हणावी तशी इम्प्रेसिव्ह नव्हती, पण चेहऱ्याने हुशार वाटत होता. हॅलो मिस्टर दिनेश, शेखर म्हणाला. दिनेश, तुला माहीत तर असेलच, शेखर साहेब नवीन मालक आहेत शिर्के ग्रुपचे, बर्वे म्हणाले. हो सर. दिनेश, मी स्पष्टच तुला विचारतो, तुम्हाला मला असिस्ट करायला आवडेल का, शेखरने विचारलं. का नाही आवडणार सर, हे तर माझं कामच आहे. आणि तसंही तुमची निवड तर मोठ्या सरांनी केली आहे, काहीतरी विचार त्यांनी नक्कीच केला असेल, दिनेश म्हणाला. गुड, मग लागा कामाला. काय शेखर, बर्वे वकील म्हणाले. हो सर, तुमच्या मदतीसाठी थँक्यू, शेखर म्हणाला. यू आर ऑलवेज वेलकम शेखर, अँड बेस्ट ऑफ लक, बर्वे वकील म्हणाले. शेखर आज दिवसभर दिनेशबरोबर होता. त्यांनी आज ऑफिस आणि फॅक्टरीमध्ये व्हिजिट केली. प्रत्येक बिझनेसच्या डिपार्टमेंटमधल्या हेडबरोबर ओळख करून घेतली. काल केलेला स्टडी आज शेखरच्या कामाला आला होता. तो बारकाईने सर्व पाहत होता, समजून घेत होता. दुसऱ्या दिवसापासून शेखरने बिझनेसमध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली. त्याच्यासाठी हे सगळं नवीन होतं, पण तो मन लावून काम करत होता. शेखरला यायला आता रोजच लेट होत होता. सकाळीसुद्धा लवकर घर सोडायचा तो. दिवसभर प्रिन्सेसला शेखर दिसत नव्हता, पण रात्री मात्र ती त्याच्याबरोबर भरपूर खेळायची. आता हे शेखर आणि त्याच्या प्रिन्सेसचं रोजचं रुटीन झालं होतं. पण एकाच घरात राहून अनुबरोबरसुद्धा त्याला जास्त बोलता येत नव्हतं. घरी आला की त्याचा सगळा वेळ त्याच्या प्रिन्सेसचा असायचा. शेखर, खूप बिझी झाला आहेस आजकाल तू. सकाळी घर सोडतोस ते रात्री इतक्या उशिरा येतोस आणि आलास की प्रिन्सेसबरोबर बिझी होतोस. अशाने आजारी पडशील तू. जरा आराम पण कर, अनु प्रिन्सेसला शेखरकडे देत बोलली. काही नाही होत गं, थोडे दिवस जम बसेपर्यंत मला अशी मेहनत घ्यावीच लागेल. आणि प्रिन्सेसचं म्हणशील तर तिला बघून सगळा थकवा पळून जातो माझा. हो ना प्रिन्सेस, शेखर तिच्या गालाला हात लावत म्हणाला. तशी ती त्याच्याकडे बघून गोड हसली. बघ, ही अशी हसली ना की सगळं टेन्शन, सगळे विचार गुडूप होऊन जातात, शेखर प्रिन्सेसला हातावर झुलवत म्हणाला. तू आणि तुझी प्रिन्सेस, बघ तू आल्यावर मला भावसुद्धा देत नाही मॅडम, आणि दिवसभर मला चिटकून असते, जरा बाजूला जाऊ देत नाही, अनु लटक्या रागाने म्हणाली. प्रिन्सेस, जल गया हमसे कोई जल गया, शेखर अनुला चिडवत गाणं गायला लागला आणि प्रिन्सेस हसायला लागली. माझी हनी बनी झोपली का मग तिला पाण्यात ठेवून जाईल, तू झोपून घे, शेखर म्हणाला आणि बाहेर गेला. 2 महिने झाले होते. शेखर आता बऱ्यापैकी सेट झाला होता बिझनेसमध्ये. दिनेश त्याला खूप मदत करत होता. शेखर, तू बिझनेस चांगल्या पद्धतीने हाताळत आहे दिसतंय ते, पण तू आता भालचंद्रच्या इतर प्रॉपर्टीवर सुद्धा लक्ष द्यावंस असं वाटतं मला. शेखर, तू सुनंदा टेक्स्टाईलमध्ये जी इम्प्रूव्हमेंट केली आहेस ती खरंच कौतुकास्पद आहे. इतक्या कमी वेळात तू बराच काही शिकला आहेस. एखाद्या सराईत बिझनेसमॅनसारखे डिसिजन तू घेत आहेस ते पाहून छान वाटतं. पण एक खंत आहे शेखर मला, बर्वे म्हणाले. आज ते शेखरला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये आले होते. थँक्यू, पण तुम्हाला खंत वाटावी असं मी काय वागलो, शेखरने विचारलं. शेखर, ही सर्व प्रॉपर्टी तुझी आहे. त्याचे पेपर्स आणि चाव्यासुद्धा तुझ्याकडे आहेत, आणि तरीही तू बंगल्यामध्ये राहायचं सोडून त्या छोट्याशा फ्लॅटमध्ये का राहतोस, मला पटत नाही. एवढ्या महागड्या गाड्या बंगल्याच्या समोर धूळ खात पडल्या आहेत, तरीही तू त्या वापरत नाहीस का, बर्वेंनी विचारलं. सर, ती प्रॉपर्टी माझ्या नावाने असली तरी अजूनसुद्धा मला ती माझी आहे असं वाटत नाही. माझं मन घेत नाही हे ऐशो आराम स्वीकारायला, शेखर म्हणाला. मग मनाला तयार कर शेखर, आज ना उद्या हे तुझंच आहे हे तुला मान्य करावं लागेल. आणि हे तुझं का झालं ते शोधायचं असेल तर त्याच्या घरापासून सुरुवात कर, बर्वे म्हणाले. आणि शेखर चमकला. त्यालासुद्धा शोध तर घ्यायचा होता, पण बिझनेस सांभाळायच्या नादात त्याला वेळच मिळाला नव्हता विचारसुद्धा करायला. कदाचित बर्वे वकील म्हणत आहेत ते बरोबर आहे असा विचार शेखरने केला. आजोबा, तुमचं म्हणणं पटतंय मला. शेखर आज पहिल्यांदा बर्वेंना सर म्हणण्याऐवजी आजोबा म्हणाला होता. बरं वाटलं शेखर ऐकून, येतो मी, बर्वे वकील म्हणाले. अहो आजोबा, कॉफी तरी घेऊन जा, शेखर म्हणाला. आता कॉफी तुझ्या बंगल्यावर घेईल मी, बोलवशील ना मला, बर्वे हसत म्हणाले. हे काही विचार नाही झालं का आजोबा, शेखर हसत म्हणाला. आज शेखर जरा लवकरच घरी आला होता. त्याने मनीष आणि सुजितला सुद्धा बोलावलं होतं. काय शेखर, आजच्या मीटिंगचा अजेंडा काय आहे, सुजितने विचारलं. थांब रे जरा, अनु आणि नक्षत्राला सुद्धा येऊ दे मग सांगतो, शेखर म्हणाला. शेखर, लग्नाचं मनावर घेतलेलं दिसतंय, मनीष चिडवत म्हणाला.
कशात काही नाही आणि हे येडं वरातीत नाचायचं म्हणतंय, शेखर म्हणाला आणि तसे तिघेही हसायला लागले. कशात काही नाही आणि हे येडं वरातीत नाचायचं म्हणतंय, शेखर म्हणाला तसे तिघेही हसायला लागले. काय रे एकटे एकटे हसताय, आम्हाला पण सांगा ना जोक, नक्षत्रा म्हणाली. तिने प्रिन्सेसला घेतलं होतं आणि मागून अनु येत होती. काही नाही, असंच हसत होतो, तू बस. आज बऱ्याच दिवसांनी भेटत आहोत आपण, हो ना, शेखर विषय चेंज करत म्हणाला. हो ना, एकाच घरात राहून साधं तोंडसुद्धा दिसत नव्हतं एकमेकांचं, बोलणं तर लांबच राहिलं. बरं, बोलण्यावरून आठवलं, शेखर सगळं सोड, मला सांग प्रिन्सेसचं नाव कधी ठेवायचं? बघता बघता 3 महिन्याची व्हायला आली ती, तरी तिचं नाव ठेवलं नाही आपण अजून. नक्षत्रा नॉनस्टॉप बोलत होती आणि प्रिन्सेस तिच्या तोंडाकडे बघत होती. किती बोलते ना प्रिन्सेस तुझी मावशी, एकदा तोंडाचा पट्टा चालू झाला की बंद होतच नाही, मनीष नक्षत्राला चिडवत म्हणाला. ज्या लोकांना माझ्याबरोबर बोलायला वेळ नसतो ना, त्या लोकांनी हे असं बोलूच नाही, नक्षत्रा नाक मुरडत म्हणाली. बस बस, आता तुम्ही दोघे चालू नका हो. आणि मनीष, जरा तरी वेळ काढत जा ना तिच्यासाठी. संडेला किती वाट पाहिली तिने तुझी, तू तिचे कॉलसुद्धा रिसीव्ह केले नाही, मग रागावणार नाही का ती? अनु मनीषला म्हणाली. हो, पण त्यानंतर मी किती वेळा सॉरी बोललो, पण बघ अजून पण रुसून बसली आहे. मी एका ऑपरेशनमध्ये होतो, केस अचानक आल्याने मला कॉल करून सांगता आलं नाही आणि तिचे कॉलसुद्धा रिसीव्ह नाही करता आले. काय करू, माझं कामच असं आहे, थोडं ॲडजस्ट नको का करायला, मनीष म्हणाला. सॉरी, मला राग आला होता, नक्षत्रा गाल फुगवत म्हणाली आणि मनीषने तिचे गाल ओढले. मी पण सॉरी, मनीष कान पकडत म्हणाला आणि नक्षत्रा खुदकन हसली.